तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या शंकर शहादेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मवियासोबत चर्चा सुरू असतानाच रामटेकमधून वंचितकडून अर्ज दाखल करण्यात आला। आंबेडकरांनी मला अर्ज भरण्यासाठी सांगितलं असं शंकर शहादे यांनी म्हटलेलं आहे। चांदेजी, काय सांगाल? चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीसोबत, पण तुम्ही त्याआधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटते, समजा आघाडी झाली तरी पण ही जी जागा आहे रामटेक लोकसभा हे वंचित आघाडीच लढणार आहे असं आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे। आणि आंबेडकर साहेब ही लोकसभा निवडून आणण्यासाठी एकदम अथक प्रयत्न करणार आहे हे निश्चित आहे। जर समजा आघाडी झाली आणि रामटेकची जागा वंचितच्या वाट्याला नाही आली तर मग काय तुम्ही आपला फॉर्म मागे घेणार? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी जे म्हणतील, कारण आता मी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता मी वंचित आघाडीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। म्हणून जे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत राहू। रामटेकच्या जागेवरून जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये अजून चर्चा सुरू आहे। त्यांच्या 5 जागांचा प्रस्ताव आला, प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे, पण त्याआधीच उमेदवारी अर्ज घाई होत नाही असं वाटतं? घाई नाही, त्यांनी जेव्हा साहेबांनी जे सांगितलं तर वाट पाहण्याची काही गरज नाही ना। एबी फॉर्म आलं? एबी फॉर्म त्या दिवशीच दिला आमच्याकडे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।